हाय फ्रेंड्स, दिस इज अबुली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबुली. फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज पायथागोरस थेरम हा टॉपिक बघणार आहोत आणि यामध्ये राईट अँगल ट्रायंगल काय आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. तर हे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत. तुम्हाला नक्की आवडेल. जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, आपण ह्या चॅनलवर मॅथ्स रिलेटेड टॉपिक्स घेतलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड केलेली आहे. तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि आता कसलाही वेळ न घालवता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओचा टॉपिक पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट रीड करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की पायथागोरस थेरम कोणी काढला. तर पायथागोरस थेरम हे काढणारा एक ग्रीक फिलॉसॉफर होता. त्याने मॅथमॅटिक्समध्ये बिग डेव्हलपमेंट केलेलं होतं, म्हणून ह्या थेरमला पायथागोरसचं हे नेम देण्यात आलेलं आहे. बघा, आता आपण स्टेटमेंट रीड करूया. द पायथागोरस थेरम स्टेट्स दॅट इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स. आता हे पायथागोरस थेरम मधला हा राईट अँगल काय आहे, राईट अँगल ट्रायंगल हा बघूया. बघा, ट्रायंगल म्हटलं की 3 साइड्स असतात. बघा, इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि यामध्ये 3 अँगल्स सुद्धा असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पण ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये नेमकं काय आहे बघा, ह्या 3 अँगलपैकी जो एक अँगल जो असतो 90 डिग्रीचा, इथे स्क्वेअरचं साइन काय डिनोट करते, हा अँगल काय आहे 90 डिग्रीचा. म्हणजे ह्या तिन्ही अँगलपैकी एक 90 डिग्रीचा अँगल असतो, म्हणून ह्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हटल्या जाते. काय म्हटलं जाते? राईट अँगल ट्रायंगल. बघा, तुम्हाला काय दिसतंय, ह्या एक्झॅक्ट राईट अँगलच्या अपोजिट काय दिसते तुम्हाला? एक लॉंगेस्ट साईड दिसते. काय दिसते? लॉंगेस्ट साईड. आणि यालाच काय म्हणायचं? हायपोटेनस. हाच काय असतो? हायपोटेनस. ही या ट्रायंगलची सगळ्यात लॉंगेस्ट साईड आहे आणि या रिमेनिंग 2 साइड्स. आपण आता तुम्हाला ही जी दिसते हॉरिझॉन्टल साईड, याला काय म्हणायचं? साईड 1. आणि याला आपण वेगळं एक दुसरं नाव सुद्धा देऊ शकतो, कारण की ह्या ट्रायंगलची जी हॉरिझॉन्टल साईड आहे, ह्या साईडवर हा पूर्ण ट्रायंगल काय उभा आहे. यालाच आपण बेस म्हणू शकतो ह्या ट्रायंगलचा. याला काय म्हणायचं? बेस. बघा, ही व्हर्टिकल साईड, ही काय दिसते? व्हर्टिकल साईड. ही व्हर्टिकल साईड याला आपण काय म्हणतो? ह्या ट्रायंगलचा हाईट, ह्या ट्रायंगलची हाईट. आणि याला आपण वेगळ्या भाषेत म्हणजे वेगळं सुद्धा एक नेम देऊ शकतो, साईड सेकंड, अदर साईड सुद्धा याला म्हणू शकतो. कळलं का तुम्हाला? इथे राईट अँगल ट्रायंगल काय आहे? इट हॅज 3 साइड्स, 3 अँगल आणि 3 अँगलपैकी एक अँगल असतो 90 डिग्रीचा आणि 90 डिग्रीच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असतो हायपोटेनस. आणि हायपोटेनस ही जी साईड आहे ही लॉंगेस्ट साईड आहे या राईट अँगल ट्रायंगलची. बघा, आता आपल्या स्टेटमेंटकडे येऊया. आणि बघा, पायथागोरस थेरम स्टेट्स दॅट इन ए राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस थेरम हा फक्त राईट अँगल ट्रायंगलशी लागू होतो. इट इज अप्लिकेबल फॉर ओनली राईट अँगल ट्रायंगल. बाकी कोणत्याही ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरम यूज केल्या जात नाही. काय म्हणते बघा पुढे? द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस. याचा स्क्वेअर, हायपोटेनस स्क्वेअर, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर 2 साइड्स. आता इथे लिहायच्या वेळेस काय लिहाल? इथे आपण साईड 1 स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो प्लस साईड 2 स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. ऑर मध्ये तुम्ही असं पण लिहू शकता. जर तुम्हाला पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला विचारला तर तुम्ही या प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा एका दुसऱ्या वेने सुद्धा लिहू शकता. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड 1 म्हणजेच काय? बेस. बेस स्क्वेअर प्लस साईड 2 म्हणजेच काय? हाईट स्क्वेअर. बघा, आपण पायथागोरस थेरमचे हे दोन्ही फॉर्म्युले लिहून घेतलेले आहे. यापैकी जर तुम्हाला यूज करायचं असेल तर दोनपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण राईट अँगल ट्रायंगलच्या कोणत्याही साईडची व्हॅल्यू, साईडची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. तर आपण एका एक्झाम्पल थ्रू हे बघून घेऊया.
बघा, हे एक्झाम्पल समजून घेण्याच्या आधी आपण काय करूया, याला नेम देऊया, ह्या ट्रायंगलला ABC. आता ह्या BC ही ज्या बेस आहे, ही साईड 1 आहे, याला 3 सेंटीमीटर घेऊया आणि ही जी हाईट आहे साईड 2 याला 4 सेंटीमीटर घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या 2 साईडची व्हॅल्यू गिवन आहे, ह्या हायपोटेनसची गिवन आहे, ही काढायची आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या हायपोटेनसचे नेम, साईडचे नेम लिहून घ्यायचे. हायपोटेनस काय, AC, काय लिहायचं, लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1, इथे काय लिहायचं आहे, साईड 1 स्क्वेअर. साईड 1 स्क्वेअर ही आपली, म्हणजे याचं नेम लिहून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा, लेंथ BC स्क्वेअर प्लस साईड 2 म्हणजे ही हाईट, याचं नेम लिहून घ्यायचं आहे, लेंथ AB स्क्वेअर. हे नेम लिहिले आणि त्याच्यावर आलेले आपण इथे स्क्वेअर दिलेले आहे. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे, लेंथ AC स्क्वेअर हे काढायचे आहे म्हटल्यानंतर आपण इथे व्हॅल्यू लिहिणार का, ॲज इट इज जसंच्या तसंच. लेंथ BC स्क्वेअर, आपल्याला लेंथ BC स्क्वेअर म्हणजे लेंथ BC ची व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. लेंथ BC काय आहे 3, हा स्क्वेअर जसाच्या तसा प्लस साइन लेंथ AB स्क्वेअर म्हणजे आपल्याला इथे लेंथ AB ची व्हॅल्यू ठेवायची आहे, ती किती आहे 4, हा स्क्वेअर जसाच्या तसा इज इक्वल टू हे जसाच्या तसंच राहू द्यायचं. इथे नाही लिहिलं तरी चालेल. 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 16, ह्या दोघांची ॲडिशन काय येते 25. आपल्याकडे आलेलं आहे लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू 25, पण आपल्याला ह्या लेंथ AC स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर नाही, आपल्याला इथे काय काढायचं होतं, ह्या हायपोटेनसची साईडची लेंथ, एक्झॅक्ट तिथली व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट काय घ्यावं लागेल, स्क्वेअर. या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होते, ह्या दोघांनी स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं. म्हणजे जेव्हा आपण ह्या दोघांनी स्क्वेअर रूटमध्ये टाकतो त्यावेळेस याचा स्क्वेअर चालला जातो, जे लेफ्ट साईडला जे लिहिलं आहे त्याचा स्क्वेअर चालला जातो आणि राहतं काय, लेंथ जे आहे ते लेंथ AC, हा स्क्वेअर गेल्यानंतर लेंथ AC लिहायचं इथे आणि ह्या 25ला स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं आणि 25चं स्क्वेअर रूट येतं 5 आणि ॲज हे युनिट 5 सेंटीमीटर. बघा, अशा प्रकारे एक एक्झाम्पल घेऊन आपण काय केलेलं आहे, ह्या ट्रायंगलमधल्या हायपोटेनसच्या साईडची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे, शोधून काढलेली आहे. बघा, आपण ह्या व्हिडिओमध्ये आज काय बघितलेलं आहे एकदा परत जाणून घेऊया. पायथागोरस थेरम हा कोणी काढला, पायथागोरस स्टेटमेंट आपण इथे बघितलेलं आहे. त्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल काय असतो, त्यातल्या रिमेनिंग साईड्स काय आहे, अँगल हे सुद्धा समजून घेतलेलं आहे आणि त्याचा फॉर्म्युला कसा लिहायचा हायपोटेनसचा हे सुद्धा समजून घेतलेला. एक एक्झाम्पल घेऊन आपण भरपूर छानपैकी आपण एक आन्सर सुद्धा काढलेलं आहे. फ्रेंड्स, इथे आपल्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे पायथागोरस थेरम हा आपण कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मी जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळे बघायला मिळतील. टेक केअर अँड गुड बाय.